मनपूर्वक स्वागत करतोय आपण वळतोय मैदानाच्या मध्ये विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा आयोजित आपण पाहतो टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025 एक दमदार नेत्रदीपाचं आयोजन आपण पाहिलंय आणि या आयोजकाचा जर विचार करायचा झाला तर मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघ ज्यामध्ये विश्लेषण करायचं झालं तर ऑल टीम म्हणजे सगळ्यांचा जर आपण बघितलं तर उल्लेख करायचा झाला चेतन दादा पडवले असतील, राकेश दादा गोवारी, आशिष दादा भोईर, अजित दादा गोवारी, दिनेश दादा पडवले, त्याचप्रमाणे भूषण दादा पडवले असतील आणि संपूर्ण आपण बघितलं ऑल टीमची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच स्कोरिंग झोन जे आहे ते सुद्धा दर्शवले गेले. पंच सज्ज झालेत. नक्कीच पंचाने इशारा दिलाय. नक्कीच आपण पाहिलं भावेश यांना पाहिलं होतं पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आणि दिनेश यांना सुद्धा पाहिलं होतं. परंतु पहिलाच बॉल वाघाची दहाड, खोदला पहाड आणि थेट चेंडूला उडवलंय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. पहिलाच बॉल आपण पाहिला ज्याप्रमाणे आक्रमक रूप धारण केले किरण बारातनं आणि रे राकेश वर्मा आक्रमण केलं. यावेळेला पाहिलं आपण एका बाउन्सने चेंडूला नक्कीच कलेक्ट केलं. चांगले फोल्डिंग पाहायला मिळाली. दोन प्रतिस्पर्धी संघ आहेत आणि या दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान आपण पाहिलं ना तर आता एक चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्या कडव्या लढतीमध्ये आपण पाहणार आहोत की एकमेकांवर वर्चस्व कोणाचं राहील. कारण की इथून आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सगळं काही चित्र दिसून आलंय. हो 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 वड बॉल अप्रतिम अगदी ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातोय चेंडू आणि एक चांगल्या गोलंदाजाची ही निशाणी असते पहा. कारण की जर एखादा चेंडू खराब पडतो त्यावर षटकार पडल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करायचं, चांगल्या फलंदाजाला कसं रोखायचं आहे तर हे दर्शवलं गेलं. करण स्ट्राईक यांकडे. करण आणि किरण ही रेग्युलर जोडी आहे आणि या रेग्युलर जोडीने भरपूर चांगल्या स्पर्धा मात्र खेळल्या गेल्यात. नो बॉलचा इशारा दरम्यान पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि इथूनच आपण पाहिलं तर सिग्नल मात्र जरूर मिळेल फ्री हिटचा आणि संधी असेल आता फ्री हिट चेंडू खेळण्याची. किरणकडे संधीचं सोनं करतील का पाहूया आपण. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न. हा फटका हवेत खेळला जातोय लॉग लेगच्या दिशेनं. अर्जुन मात्र चांगली फिल्डिंग करताना तिथे पाहायला मिळाले. चेंडूला उचलला गेला, फेकला गेला, तत्पूर्वी 2 धावा मात्र मिळल्या गेल्या. नक्कीच आपण पाहू शकतो इथे की ज्याप्रमाणे इंटेंट दर्शवला गेला होता फ्रीटचा फाटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये तितकी मोठी सफलता नाही मिळाली आहे. कारण की अपेक्षा होती कदाचित एक षटकार किंवा चौकार मिळेल परंतु राकेशचा नक्कीच गोलंदाजीमध्ये मित्र म्हणेना चांगलं कमबॅक. कारण की पहिल्या बॉलवर एक उत्तुंग षटकार पडल्यानंतर त्याने नक्कीच थोडंसं सावरलंय स्वतःला. 10 धावा फलकावर पाहतोय राकेश वानगे. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा समोर आहेत किरण. करण होते यावेळी इनसाइड आउटचा फटका इनटू द गॅप. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे तिथे आणि नक्कीच सरप्राईज नक्कीच झाले असतील फलंदाज. कारण की ज्या वेळेला सरप्राईज व्हायचं ते कारण काय असेल कारण की तिथे चेंडू पडला नाही की थोडा स्लो होत आहे, थांबतोय आणि ते चित्र इथून देखील पाहायला मिळालं होतं. विश्लेषण करतोय आपण तर हे पहिलं षटक आहे राकेशचा पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत आत्तापर्यंत 11-11 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात मात्र इथून मिळाली देखील आहे. बॅटनं मात्र हा फटका खेळला जातोय. थोडीशी मिसफील्ड झाली इथे. 1 धाव मिळाली आणि 2 धावा देखील मिळतील. आणखीन काही एक्स्ट्रा मिळतील का तर नाही आहे. पहिले षटक आपण पाहिलं इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली आहे 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर एक मोठी सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 13 धाव्यांची बिनबाद 13 म्हणजे ही सुरुवात आहे. आणखीन सुरुवात कशी मोठी केली जाईल दुसऱ्या षटकामध्ये हे सुद्धा आपण पाहणार आहोत प्रत्यक्षात. मात्र जाऊया डीजेकडे आणि त्यानंतर गेस मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया.
धन्यवाद धन्यवाद डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण वैतोय मैदानाच्या दिशेने. आता डीजेला संधी दिली तितकी संधी देणार नाहीत, कारण की वेळ तितकाही नाही आपल्याकडे. त्यामुळे वेळेसाठी सहकार्य करा. प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने आपला रोल आहे तो पूर्ण करा. वेळेसाठी नक्कीच मित्र म्हणेन की आपलं सहकार्य आम्हाला द्या या स्पर्धेसाठी, खास करून या पहिल्या दिवसासाठी. कारण की थोडं आपण उशिराने स्टार्ट केलं आहे, त्यानंतर आपल्याला अगदी वेळेवर मॅचेस कंप्लीट पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच आपले योगदान मिळणं गरजेची बाब आहे. या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती करेन वारंवार. चला, आता पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 13 धावांचा एक मोठा स्टार्ट मिळाला आहे, परंतु तो कन्वर्ट करायचा आहे दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा स्पेल आहे ना, तो कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की रवी दळवीला मात्र बोलावलं आहे दुसऱ्या ओव्हरचा हा स्पेल मात्र पूर्ण करण्यासाठी. समोर करण. पहिला चेंडू आपण बघितला, अतिरिक्त उछाल पाहायला मिळतोय आणि डिफेंडेटली आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आणि वन बाउंडची चेतावणी देखील दिली. विचार चांगला होता, परंतु थोडासा खराबही ठरला गेला. डायरेक्ट पाहिला आपण तर नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जडमध्ये गोलंदाजी म्हणतात ना, ते करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची आतली कडा होती आणि तिथून आपण बघितलं ना तर मग चेंडू थोडासा आपण पाहिला की बॅटला स्पर्श झाला होता, ते पंचांनी दर्शवला गेला होता आमच्यापर्यंत. 15 धाव फलकावर. दुसरा षटक ऑन आहे. आता स्ट्राईक एनकडे किरण. फुलटॉस नक्कीच आपल्या स्टाईलिश अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही आहे आणि तेही जाणीव आहे, कारण की ते जास्त जोखीम घ्यायची नाही. पार्टनरशिप चांगली झाली मित्र म्हणेन पहिल्या विकेटसाठी आत्तापर्यंत 16 धावेंचे, परंतु दुसऱ्या बाजूने पार्टनरशिप तोडण्याचा विचार सुद्धा मनामध्ये असायला हवा. कारण की जरी पार्टनरशिप आणखी मोठी झाली आहे ना, तर टीमची टोटल पाहता पाहता किती मोठी होईल सांगता येणार नाहीये. दरम्यान उडवण्याचा प्रयत्न, हा फटका हवेत फसला. फिल्डर आहे तिथे, झेल मात्र पकडली जाते आणि पार्टनरशिप तोडण्याचं नुकतंच आम्ही उल्लेख केला आणि पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश मात्र आपण पाहिलं तर मिळालं. इथे रवीला पहिली मोठी सफलता मात्र मिळाली आहे आणि पहिला धक्का मात्र करणच्या रूपानं आझाद वसई टीमला लागतोय. तेरा क्या होगा कालिया. फिर भी वापस आ गया. थँक्यू डीजे. निशांत घरत दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 3. एनरेज पाहिले आपण, चेंडू नक्कीच स्कोरिंग झोन मध्ये आहे, म्हणजे धावा घेण्याची संधी आहे आणि धावा घेतल्या देखील जातील. विश्लेषण करतोय आपण तर ती पार्टनरशिप चांगली झाली होती, ती तोडल्यानंतर निशांतला मात्र थोडा वेळ घ्यावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने किरण वेळ घेतील का, वाट पाहतील की वाट लावतील, हा सुद्धा एक मनामध्ये विचार असेल त्यांच्या की आपल्या टीमसाठी एक टोटल मात्र चांगलं सेट करायचं आहे. फटाफट काय एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस असं समीकरण पाहायला मिळालं. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळत आहे. चांगलं षटक राहिले आतापर्यंत रवी यांचं. 5 चेंडू फेकून झालेत. धाव फलकावर नियंत्रण ठेवले. 17 धावा. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला तर अगदी खोल टप्प्याचा हाताळला जातोय आणि एक मात्र आपण पाहिलं तर धाव मात्र घेतली जाईल. एका धावेने टीमची टोटल 18 धावा फलकावर पाहतोय आपण. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. विकाजी वायडा आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. ज्याप्रमाणे आपण बघितला सैदी स्पोर्ट्स बापाने संघाचं आगमन झालंय आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष असतील आणि विकाजी वायडा तुम्हाला विनंती करतो या मंचावर येऊन विराजमान व्हा. अजितदादा गोवार यांच्या माध्यमातून खास तुम्हाला विनंती आहे. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 18 धावा, म्हणजे चांगलं कमबॅक करून देणारे षटक पाहायला मिळालं रवीचं. कारण की या षटकामध्ये आत्तापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13 धावा, तर या ओव्हरमध्ये आलेल्या एकंदरीत आपण पाहिल्या तर 5 धावा आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग चांगलं कमबॅक देखील इथे आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 12 चेंडूचा खेळ आहे. आझाद वसई या संघासमोर आपण विचार करायचा जर झाला
तर रणनीती वापरावी लागेल. चला जास्त चर्चा करू नका, जास्त वेळ सुद्धा घेऊ नका. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिलं तर विकास बाबरला बोलवलं जातं आता बॉलिंग ट्रॅकवर. विकास समोर आहे किरण. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून विकासला सातत्याने आपण पाहिलंय, परंतु भरपूर कालानंतर जर्मनी स्पोर्ट्स गोखिवरे संघ खेळताना पाहायला मिळालाय. किरणच्या समोर यावेळेला फटका हवेत खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हा चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. किरणच्या बॅट मधून हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच आमचे आज डीजे महेंद्र पवार यांना महबूबाची आठवण झाली आहे, त्याने गाणं घेऊन आलेत. चला सध्या आपण बघूया की फलंदाजांना आठवण झाली षटकाराची, त्याने षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा वन ऑफ शॉट. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट दर्शवणारा हा सिक्सर. व्हाट अ गुड हिट. आणखी एक षटकार सलगचा दुसरा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय आमचे लाखात काका, आपलं स्वतः स्वागत असेल. रामचंद्रजी लाखात साहेब आपण पाहिलं सातत्याने बापाने संघाच्या सोबत असतायत आणि बापाने संघासोबत आपण बघितलं तर मग जिथे जिथे स्पर्धा तिथे तिथे नक्कीच काका आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 2 षटकार. टीमची टोटल या षटकाराने आपण पाहिली तब्बल पोहोचली गेली आहे 30च्या घरामध्ये. आता काहीतरी विचार मात्र आपण बघितलं की विकेट किपरने बदललाय, अगदी क्लोज. दडपण टाकण्याचा प्रयत्न, षटकारच्या ट्रिक्स पाहायला मिळेल का? आणि या वेळेला या सिरीजचा 3 मॅक्सिमम तिसरा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय किरण 12च्या बॅट मधून. नक्कीच आपण पाहिली आहे मित्र म्हणे की गोलंदाजाची काढली आहे वरात. सलगचा तिसरा षटकार. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच डीजे 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार. आता सल्ल्याची गरज पडली आहे जिथे आपण बघितलं तर विकासला विश्लेषण करायचं झालं तर 3 चेंडूवर 3 आलेत. कदाचित आज मात्र पुन्हा एकदा काय इतिहास रचेला जाईल का या स्पर्धेमध्ये? हो यावेळेला आपण बघितलं तर आपण पाहिलं तर इथे 3 चेंडूवर 3 षटकार जरूर आलेत आणि हेमंतजी पडवल यांच्या माध्यमातून आपण बघितलं की या खेळीला पाहून 100 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा किरणसाठी आलाय. ज्येष्ठ नागरिक आपण बघितलं हेमंतजी पडवले आपण बघितलं तर एक चांगले क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत या विभागातील आणि इम्प्रेस केले, त्यांना देखील या बॅटिंगने प्रभावित केले कारण की 3 उत्तुंग षटकार किरणच्या बॅटमध्ये आपण पाहिली. टीमची टोटल आपण पाहिली ना तर 37च्या घरामध्ये पोहोचली आहे. आता निशांत एका बाजूने किरण तर निशांत कसा शांत राहील. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये 4था षटकार आलाय आणि निशांत घरातने सुद्धा आपण पाहिलं तर संकेत मोठे दिलेत की मी सुद्धा अशी बॅटिंग करणार आहे. नक्कीच मॅच बॉल आलाय तर नक्कीच मॅच बॉल घ्या तुम्ही. 43 म्हणजेच ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये रवीने कमबॅक करून दिलं होतं ना, परंतु हे षटक आतापर्यंत जवळ 4 उत्तुंग षटकार म्हणजे एक सिंगल 25 धावांचं ऑलरेडी झालंय आणि कदाचित आणखीन मोठं होऊ शकेल. शॉर्ट पिच उडवलाय, हाही जाईल. हाय अँड हँडसम 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने आपण बघितलं तर टीमची टोटल आपण पाहिली आहे पोहोचली गेली आहे तब्बल 49च्या घरामध्ये. काय फलंदाजी केली जाते अक्षरशः तहस महस मात्र नक्की या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली. एकंदरीत आपण बघितलं तर 5 उत्तुंग षटकार आलेत म्हणजेच कदाचित आपण पाहिलं ना तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव
नक्कीच विचार करतील, कारण की एखादा संघ जर एका षटकामध्ये 5 षटकार डेफिनेटली आपण बघितलं तर मग आता इथे षटकार 5 आलेत, म्हणजेच इथे मग 15 टी शर्टचा मानकरी हा ठरू शकतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव, एखादा संघ आपण बघितला तर एका षटकामध्ये 5 षटकार 5 चौकार किंवा 5 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी होत आहे, तर त्या संघाला मोफत म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाजी ठाकरे यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट्स दिले जात आहेत. यावेळेला अगदी सुंदर देखणा झेल पकडला गेलाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी आपण बघितला तर डीप स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ, आणि हा झेल मात्र पकडलाय. किरणच्या खेळीला मात्र समाप्त केलाय. धन्यवाद डीजे. टीमची टोटल आहे 49 धावा, 49 रन्स. आता राकेश सल्ला हा देत आहेत की कसं तरी आपण कमबॅक करूया कदाचित, आणि कमबॅक केला तर मग आपण चेस करू शकतो. इथे डेफिनेटली इथे धावा चेस होऊ शकतात, कारण की चांगली बॅटिंग केली आहे ना, तर मग सगळा काही खेळ होऊ शकतोय. परंतु किरणची विकेट आपण बघितली गेल्यानंतर थोडासा मोमेंटमला मात्र आपण बघतोय आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न, हे शर्तीचे प्रयत्न कदाचित होऊ शकतील. डेफिनेटली आपण पाहू शकतो या क्षणाला इथे प्रयत्न करताना पाहायला मिळतील का. विशाल आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल गरत आणि निशांत गरत, 2 गरत बंधू पाहतोय आपण. ड्राईव्ह चांगला केलाय. ऑन साईडला आपण पाहिलं तर अगदी चांगली फिल्डिंग, क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग. आणि नक्कीच आपण बघितलं असं योगदान प्रत्येक संघासाठी प्रत्येक खेळाडूने देणं नक्कीच गरजेची बाब असते. परंतु एक धाव मिळाली आहे. एका धावेने टीमची टोटल आपण पाहिले 50 धावा फलकावर पूर्ण झाल्यात. विश्लेषण करायचं झालं तर मग चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 2. प्लॅन मिस, परंतु विकेट किपर चुकलेत. नाश्ताग्यांकडून आपण पाहिले तर खेळाडू पळाले. निथून पाहिले आपण तर एकदा मात्र कंप्लीट केलेले. टीमची टोटल 51 धावा फलकावर पाहिले आपण. त्यानंतर आपण पाहणार आहोत आणखीन एक बिग मॅच. अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा, सैदी स्पोर्ट्स वापाणे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा. यावेळेला आपण पाहतोय काय घडलं जाईल, काय घडलं जाईल. तर नक्कीच फलंदाज बाद होताना देखील पाहायला मिळालाय. एकावन्न धावा फलकावर आहेत. बॅटर इन नकुल. हा चेंडू जवळजवळ आपण बघितला तर खराब असेल. न्यू बॅटर आले तर नकुल मानकर इथे खेळण्यासाठी. टीमची टोटल 52 धावा, म्हणजे थोडक्यासाठी मी तर म्हणेन की कमबॅक चांगलं केलंय. म्हणजे त्या षटकामध्ये जर 31 धावा गेल्या नसत्या तर मी तर म्हणेन की परिस्थिती आणखीन काही वेगळी असते. परंतु प्रत्यक्षात आपण पाहिलं की चांगला खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर राकेश मात्र कोणती चुकी नाही करणार तिकडे. चांगला आपण पाहिलं तर स्टंपिंग पाहायला मिळालं. विकेट डाऊन झाली आहे. आणखी एक विकेट मात्र जाईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 52 धावा. टॉसची वेळ आहे. अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीमचे कर्णधार असतील
तिथे आपण बघितलं विशाल दादा असतील आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा म्हणजेच आपण बघितलं तर विश्लेषण करायचं झालं त्यांच्यासमोर सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीम सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर मग थोडंसं थांबवण्याचं कार्य केलंय प्रशांत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहिला पण विकेट किपर नक्कीच चालाक आणि हुशारीने मात्र गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं कमबॅक करून दिलं गेलं आहे आणि त्याचा फायदा अगदी मोठा देखील होताना पाहायला मिळाला. आणि ज्या फायद्यामुळे आपण पाहिलं तर टीमची टोटल राहिली आहे 52वर आणि 53 धावांचं नक्कीच हे लक्ष असेल. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय हेमंतजी पडवले साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत या मॅचचा. एका बाजूने असतील कर्णधार आपण पाहिले तर विशाल आणि दुसऱ्या बाजूने कर्णधार आपण पाहिले तर आज कैलास असतील. टॉसची ओळख करून देऊया आपण. सर्वप्रथम विजयदीप स्पोर्ट्स आहे आणि खोपरकर बॉईज. कॉल कोण देईल? नक्कीच खोपरकर बॉईज आणि हा नक्कीच खोपरकर बॉईज येतोय. दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि विराज मानवा मंचावर. टॉस जिंकलाय अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाने. काय निवडाली इथे? आम्ही फिल्डिंग येणार. गेम तुम्ही पाहिलाय सकाळपासून या मैदानावर कशा प्रकारचं क्रिकेट खेळला जात आहे मग काय वाटतं की सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमच्या बद्दल काय रणनीती असणार कशा प्रकारचा खेळ करणार? नाही आम्ही त्याला कमीत कमी धाव्या रोखण्याचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून आम्हाला चेस करताना इझी पडेल. या सीझनमध्ये तुमच्या संघानं चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. ओव्हरऑल आपण बघितलं तर भरपूर पारितोषिकं मिळवली आहेत. परंतु असं काय वाटतंय का तुमच्या संघाकडून अजून काही इम्प्रूव्ह व्हायला हवं आहे की अजून काही चांगलं करण्यासाठी अजून काय काय केलं पाहिजे तुमच्या संघाच्या माध्यमातून? खरंच असं बघितलं तर बॅटिंगला अजून सुधारण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंगमध्ये ज्या चुका होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि एक असा प्रश्न विचारेन की या स्पर्धेबद्दल आपलं काय मत असेल? खरंच खूप छान आयोजन केलेलं आहे. खेळण्यासाठी मजा येईल. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. नक्कीच आपण टीमचे कर्णधार तुम्हाला विचारतोय टॉस जिंकला असता काय निवड केली असतं तुम्ही? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुम्हाला तर बॅटिंग करायची आहे तर समोरचा संघ पण पाहिला तर त्यांची सुद्धा एक चांगली पॉवरफुल गोलंदाजी आहे. तुमच्याकडे पॉवरफुल बॅटिंग आहे तरी पण काय वाटते तुम्हाला किती धावा येऊ शकतात जर तुम्ही जरी टॉस जिंकला नाही हरकत नाही पण बॅटिंग करताना किती धावा लगावण्याचा प्रयत्न करणार बोर्डावर? कमीत कमी 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करणार. आणि तिथून विश्लेषण करायचं झालं तर मग आपण तिथे या स्पर्धेमध्ये जवळजवळ खेळण्यासाठी कोणते खेळाडू असतील आणि कोणते खेळाडू नसतील? खास विकास आहे, हेमंत आहे, हे विनोद आहे. एक शुभेच्छा असतील तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चेस करायचे आहेत आत्तापर्यंत बघितलं तर 53 धावा आणि या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. कारण की विश्लेषण करायचं झालं तर मोठं टोटल असं वाटलं होतं की उभं केलं जाईल. एक षटक आलं होतं 31 धाव्यांचं तब्बल आणि त्या षटकामध्ये जवळजवळ 5 उत्तुंग षटकार सुद्धा आले होते. परंतु त्याला नंतर बॅकअप करणारी गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली आणि त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर मग नक्की चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. चला जिथे आपण बघितलं तर मग आता ओपनिंगची जोडी आपण पाहिली आहे ना तर जवळजवळ अशोक बोरड आणि राकेश वनगे जवळजवळ विजय या दोन खेळाडूंच्या नावावर एक सेंचुरी म्हणजेच पार्टनरशिप जवळजवळ 104 या धाव्यांची आहे. परंतु त्याच्यापेक्षाही मोठी पार्टनरशिप आपण बघितली तर 105 धाव्यांची सुद्धा आहे ती आपण पाहिली. आणि की हायेस्ट पार्टनरशिप उभी करण्याचा विक्रम सुद्धा दुसरा तो म्हणजेच आपण पाहिलं तर मग या जोडीच्या नावावर आहे. वही आपण मैदानाच्या आतमध्ये विशाल घरत स्ट्रायकरकडे राकेश पहिला चेंडू आपण बघितला. नक्कीच ऑफस्टम्पची लाईन मात्र इथे हाताळली जाते
आणि ती लाईन आपण बघितली आहे तर चांगली आहे, कारण की जवळजवळ कट करण्याचा प्रयत्न केला होता. गती होता, गतीचा महारथी, आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका खेळला जातोय. खेळाडू मात्र आले होते, पोहोचू शकले नाही तिथे. झेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला होता, परंतु चांगलं ग्रेट एफर्ट्स. एक धाव मात्र इथे मिळाली आहे. सुरुवात व्हायला हवी आहे ना, ती नक्कीच सुरुवात झाली आहे, पण तो सामना जिंकायचा आहे. तो सुरुवात करून फायदा नाही, तर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दर्शवावं लागेल, चांगला नक्कीच खेळ दर्शवावा लागेल. आणि सुरुवात जवळ आपण बघितलं तर एक आक्रमक करून देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की आपण ज्या 53 धावा चेस करतोय, त्या चेस करताना आपल्याला सरासरी मिळायला हवी आहे. अशाकडे क्षमता तर अतिशय चांगली आहे, परंतु पाहूया आपण. उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे, भरपूर वेळ चेंडू, चेंडूच्या खाली फिल्डर, परंतु या वेळेला मात्र आपण पाहिलं सुंदर कॅच मात्र पकडला जातोय आणि अशोकचा खेळ मात्र इथे समाप्त केला जातोय. मोठा धक्का जरीमरी स्पोर्ट्स गोखिवरे टीमला दिला जातोय. विकेट डाऊन. निर्भीड बाना नेता लाभला, निर्भीड बाना नेता लाभला ठाण्याच्या जनतेसाठी, अहो ठाण्याच्या जनतेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी, भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी, भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे गाणं ऐकलं नक्कीच भूषण दादांवर. आणि सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर उपशाखा प्रमुख चंद्रपाडा या विभागाचे आपल्याला पाहायला मिळतात, आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय त्यांना. आणि एक गाणं देखील ऐकलं आपण, विकास पाटील झाले तर मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो म्हणेन ज्या प्रकारे त्याने धावा 31 दिलेल्या आहेत ना, सुदसमेत वसूल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि एक स्पर्धा आपण पाहिलं तर त्यांनी सुद्धा आपण पाहिले आपल्या टीमसाठी एका बाजूने मात्र जिंकवल्यात, परंतु तो खेळ केला जाईल का तसा. उलटा असा चेंडू नक्कीच हाताळला होता, परंतु टायमिंग तितकं व्यवस्थित साधता आलं नाही आहे, आणि त्यामुळे एक धाव मात्र घेण्याची संधी आली. एक धाव पूर्ण देखील केली गेली. टीमची टोटलमध्ये भर पडले 2 धावा, म्हणजे 51 धावा आणखीन हव्या असतील इथून. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत 4, म्हणजे त्यामध्ये 1 डॉट आणि 1 विकेट. खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. ओ यावेळेला कदाचित आपण पाहिलं की थोडासा धोका होऊ शकला असता जर फिल्डरने चांगली फिल्डिंग केली असती तर. विश्लेषण करूया आपण. तर इथे 1 धाव मिळते, 3 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू 5. खोलटप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न हवेत आहे, फिल्डर लांब राहिलेत थोडेसे, मिसफील्ड झाली. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहिले आपण तर स्लिप मिस्टेक, त्या मिस्टेकचा फायदा उचलला जाते. 2 धाव मात्र पूर्ण केल्या या बॉलवर, आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर टीमची टोटल 5च्या घरामध्ये पोहोचले गेले. 53 धावांचा पाठलाग करत असताना ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना, तर जवळजवळ बिनबाद आपण पाहिली तर ही सुरुवात आहे. थोडीशी संत स्लो सावध सुरुवात म्हणायला काही हरकत नाही आहे, परंतु आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्या सुरुवातीला वेग देण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूने राकेश, दुसऱ्या बाजूने विकास. मात्र आपण पाहिले की त्या फलकाला मात्र आता मोठं करतील का हे देखील पाहावं लागेल. पहिले षटक समाप्त झाले. 1 विकेट मात्र आपण पाहिले तिथे गमावला गेला. चला जास्त वेळ गेला नाही पाहिजे. विश्लेषण करते आपण. दुसऱ्या षटकासाठी बोलवला गेलाय करण भुजड. या गोलंदाजाला महत्वपूर्ण हा स्पेल असणार आहे, कारण की इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूमध्ये उंची जास्त आहे, नकुल मात्र तिथे आहेत. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय, आणि विकेट मात्र इथे डाऊन केली जाते. दुसरी मोठी विकेट जरीमरी स्पोर्ट्स गोखिवरे या संघाची. राकेशला परतावा लागेल. हा दुसरा मोठा धक्का. सँडल वाली पोरी डुक डुक चालस भारी.
तिची सँडल वाली पोरी डुकू डुकू चाले धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं इथे विकेट डाऊन झाली आहे. आणि विकेट कोणाची डाऊन झाली आहे तर तिथे आपण पाहिली आहे तर मोठी विकेट जिथे त्याच्याकडून चांगली अपेक्षा होती बॅटिंगमध्ये, कदाचित ते कार्य मात्र त्यांना करण्यामध्ये तितकं सफलता मिळाली नाही आहे. अर्जुन बॅटर इन झालेत. अगदी हलक्या हाताने खेळला जातोय, कदाचित सेफ लँड होतोय का? यस. परंतु ज्याप्रमाणे आता शॉर्ट सिलेक्शन होताना पाहायला मिळाले, डबल माइडमध्ये आले होते अर्जुन तिथे, परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून एक कदाचित धोकादायक फटका खेळला गेला होता. अर्जुनला आज गोलंदाजी सोपवली नाहीये, परंतु बॅटिंगमध्ये ते चांगले कार्य करतील का? बॅटची कडा पाहावा लागेल. नक्की चेंडू थांबलाय म्हणजे धावा घेण्याची संधी आहे. एक धाव मात्र मिळाली आहे. विकास मात्र प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना यश त्यांना मिळत नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 7च्या घरामध्ये आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना तर जवळजवळ 46 धावा, 15 चेंडूमध्ये 46 धावा. शॉर्ट पिच होता यावेळी. लाडवा पाटने खेळलाय, नकुल आहेत तिथे, चांगली फोल्डिंग गेली आहे. सिंगल धाव मात्र मिळाली आहे. आझाद वसई संघाच्या समोर आता मात्र थोडंसं खेळणं कठीण जात आहे. जरीमरी स्पोर्ट्स गोकिवरे संघाला हे चित्र दिसून आलंय. चित्र पलटायचं असेल ना तर मग आक्रमक खेळ करावा लागेल. हा बॉल पाहिला पण तर निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. धाव फलक आपण बघितला 7 या आकड्यावर मात्र थांबवून ठेवलंय. ऑन साईडला खेळला जातोय. एक धाव मात्र मिळाली आहे. नकुल पुन्हा आहे तिथे. चांगलं क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. या 1 षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 8 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ आपण बघितलं की 45 धावा इथून हव्या असतील 12 चेंडूमध्ये. हे लक्ष्य जर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ना तर मग आता जवळजवळ ते 1 षटक मात्र आपल्याला नक्की चूज करावं लागेल. जे विकासचं आलं होतं त्या षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्या होत्या आणि त्या षटकाने मात्र आपण बघितलं की मोमेंटम पूर्णपणे आपण पाहिलं की शिफ्ट झाला होता. परंतु त्याच्यासाठी इथून आता मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. प्रयत्न केला टॉप एज, परंतु पाहिला आपण चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळतील. 10 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 43 धावा हव्या आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये आणि त्याचमुळे आपण बघितलं की धावेंच्या शोधात निघालेला संघ मात्र कुठेतरी फसताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये सापडलाय, परंतु नक्कीच तिथून सावरायचं असेल तर मग आता षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. फुलटॉस चेंडू मात्र आपण पाहतो या वेळेला पाहायला गेलाय. नो बॉलचा इशारा मात्र जरूर पोहोचवला गेलाय आणि हे नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवल्यानंतर आपण पाहणार आहोत की फ्रीडचा चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर फ्रीडचा चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवर सुद्धा आपण बघितलं ते तितकं टायमिंग साधलेला नाही आहे. बॅट हवी आहे आणि ती बॅट मात्र नक्कीच पोहोचवली जाते. नो बॉलचा इशारा आला होता आणि नक्कीच त्याचा फायदा मात्र आपण पाहतोय. येणारे चेंडू आपण पाहिले शिल्लक आहेत, जवळजवळ आपण पाहिले 41 धावा हव्या आहेत 11 चेंडू मध्ये. आता इथून प्रयत्न जर केले तर येऊ शकतात या मॅच मध्ये. असं नाहीये की मॅच संपलेली आहे. फ्रीडचा चेंडू आहे, खेळला जातोय हवेत. मात्र नक्कीच आपण पाहिलं नुकसान तितकं जास्त काही होणार नाहीये, कारण की फ्रीडचा चेंडू असल्यामुळे जरी कॅच पकडला तरी तो मात्र आपण पाहिलं की ग्राहक धरला जाणार नाहीये. परंतु पण पाहिलं की षटकार चौकार अजूनही आलेले नाहीयेत. चौकार षटकार कधी येतील? कारण की इथे मॅच तुम्हाला जिंकायची आहे तर मात्र लगावेच लागतील. आता तेच सर्रार चेंडू फेकला गेला होता, परंतु थोडा खराब आहे, दिशाहीन आहे. वाईट चेंडूची नोंद मात्र केली जाते. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने आपण पाहिले तर टीमची टोटल 14च्या घरामध्ये पोहोचली आहे.
खाली राहतो. यावेळेला काय घडलंय की बॅटची आतली कडा आहे, इना रेज होती विकेट किपरच्या हातामध्ये आणि मात्र आपण पाहिले तर मग विकेट डाऊन झाले. स्ट्रगल करत होता विकास, त्याला परतावं लागतंय. आणखीन एक मोठा धक्का जरीमरी स्पोर्ट्स कोकिरे टीमला. धन्यवाद DJ. आपण पाहिलं तर ज्या प्रकारे हा चेंडू आपण बघितला ना की जवळजवळ पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा होता आणि त्यामुळेच आपण बघितलं ना तिथे की मग इनर एज आली आणि विकेट डाऊन झाली आहे. मॅच फसली आहे पूर्णपणे. रोहित क्रिश आपण पाहिली आहे तर काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत. क्रिश खेवरे प्रभावित केलं या गोलंदाजाने या सीझन मध्ये. नक्कीच मी तर म्हणेन की मागच्या सीझन पासून आपण पाहिलं तर स्वतःमध्ये इम्प्रूव्ह म्हणजे स्वतःमध्ये नक्कीच त्याने इन्व्हेस्ट केलं आणि चांगली मेहनत त्याने केली स्वतःसाठी आणि फायदा देखील झाला आहे. हा मिस टायमिंग शॉट आहे. कॉटन अँड बॉलची संधी आपल्याला पाहायला मिळाली आणि संधी सुद्धा कंप्लीट केली. विकेट डाऊन झाली आहे. फसले पूर्णपणे इथे टीम जरीमरी स्पोर्ट्स गोकिवरे. 14 धावा 4 गडी गमावलेत. राहिलेला खेळ आपण पाहिलं तर 7 चेंडूचा आहे आणि या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली तर गरज आहे 39. 7 चेंडू आणि 39 धावा. इथून आपण बघितला तर हा चेंडू उचली घेणारा पाहायला मिळाला. डॉट चेंडूची होती समाप्ती. मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 39 धावा हव्या आहेत जरीमरी स्पोर्ट्स गोकिवरे या संघाला. भरपूर देखील आपण बघितलं की वन साइड मुकाबला होताना पाहायला मिळतो, कारण की यापूर्वीचा मुकाबला आपण पाहिला वन साइड झाला. हा देखील मुकाबला आपण पाहिला तर कदाचित त्याच प्रकारचा इथे पाहायला मिळतोय. यानंतरचा मुकाबला आपण पाहणार आहोत. एक ग्रेट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी लढत आपण पाहणार आहोत. 2 संघांना एकमेकाच्या विरोधात लढत असताना. निखिल असतील आता बॉलिंग ट्रॅकवर. हा मोठा फटका मात्र आलाय, परंतु येता येता भरपूर उशीर झालाय असं देखील म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की हे फटके सुरुवातीला यायला हवे होते. हा षटकार आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर. 33 धावा इथून हव्या असतील आता 5 चेंडू मध्ये. फुलटॉस आणि तोही जाईल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आलाय. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की आता मोठे फटके येत आहेत, ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ मग म्हटलं जाते ना की दिवा विजल्यानंतर त्यामध्ये ओळ ते ओतण्याचं काम मात्र आपण बघितलं तर केलं तर मग काय कामाला येईल, आणि ते मात्र होताना पाहायला मिळत आहे. हा फटका हवेत खेळलाय. नकुल आहेत. चांगला कॅच मस्त ग्रेट एफर्ट्स पाहायला मिळालं. नकुलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आज. इम्प्रेस होतील आज कर्णधार. नक्कीच संध्याकाळी आपण बघितलं तर कदाचित ही स्टोरीला कदाचित कॅच पाहायला मिळेल, परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. तीन चेंडू आहेत आणि 29 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. साईनाथ आता मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला फटका टक्कन गुड साऊंड सिस्टमने खेळलेला फटका, परंतु आउटफिट स्लो आहे तिथे. चेंडू थांबलाय तर नक्कीच आपण बघितलं काय मधुर आवाज आला होता. टक्कन बॅट आणि चेंडू मध्ये जे कनेक्शन झालं होतं. 2 चेंडू आणि 27 धावा हव्या आहेत आता जिंकण्यासाठी. भरपूर फरक पडला. पहा ते 31 धावांचा षटक आता विचार करावा लागेल
किती थोडं कमी असतं तर नक्कीच मॅच जिंकली असती. जवळ जवळ आपण बघितलं तर 26 धावा हव्या असतील. म्हणजे त्या 31 धावांचं जे षटक होतं ना, त्या षटकाचा भरपूर इम्पॅक्ट पडला या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू असेल आणि ही मॅच मात्र आता आपण पाहिलं तर मुठ्ठीमध्ये आली आहे आणि आपल्या खिच्यामध्ये सुद्धा आली आहे आझाद टीमच्या. नक्कीच आपण पाहिलं तर खेळ मात्र पूर्ण केला जातोय आणि आपण पाहिलं तर हा सामना जिंकलाय आझाद वसई या संघानं. अभिनंदन आझाद वसई संघ तुमचे नक्कीच. आणि जरीमेरी स्पोर्ट्स गोकिवरे संघाचे मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. विश्लेषण करूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. अँड डेफिनेटली गोज टू मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला किरण बारात असतील. मॅन ऑफ द मॅच या किरण मॅन ऑफ द मॅच पोस्ट मॅच